श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू आहे आणि आपल्या व्रतवैकल्य उपासनेचा महिना हा आहे। हा संपूर्ण महिना आपण शंकर महादेवांची पूजा करीत असतो, पिंडीवर शिवामूठ वाहत असतो। त्याचबरोबर आपल्या सुखी संसारासाठी, आपल्या अडचणी दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो। तर मैत्रिणींनो, या श्रावण महिन्यातील पहिली एकादशी पुत्रदा एकादशी ही एकादशी मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी आलेली आहे। ही एकादशी म्हणजे संतती प्राप्तीसाठी किंवा मुलांच्या उज्ज्वल सुखी भविष्यासाठी व्रतवैकल्य करण्याचा दिवस। या दिवशी केलेल्या व्रतामुळे किंवा सेवेमुळे, उपायांमुळे आपल्या मुलांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभ परिणाम मिळतात, असे धर्मग्रंथात म्हटले आहे। एकादशी ही भगवान विष्णू आणि लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। पुत्रदा एकादशी म्हणजे नावातच अर्थ आहे। ज्यांना पुत्र प्राप्ती हवी आहे त्यांनी या दिवशी व्रत करावे, पूजा कराव्या, मनोभावे प्रार्थना करावी, त्यामुळे नक्कीच पुत्र प्राप्ती होऊ शकते। त्यामुळे ज्या महिलांना आई व्हायचं सुख हवं आहे किंवा आई व्हायची इच्छा आहे त्या महिलांनी आवर्जून पुत्रदा एकादशीला सेवा कराव्यात। तर या व्हिडिओमध्ये मी असा एक उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आई होण्याचा योग निर्माण होऊ शकतो किंवा तुमची मुले असतील तर त्यांचे आयुष्य दीर्घायुष्य होईल। त्यांच्या आयुष्यात त्यांना काहीच कमी पडणार नाही, त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला यश येईल, मुलांना उत्तम आरोग्य लाभेल, मुलांच्या आयुष्यात कोणतीच अडचण निर्माण होणार नाही। तर हा उपाय प्रत्येक आईने, प्रत्येक महिलेने करणे गरजेचे आहे। या उपायाने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदणार आहे। हा उपाय पुत्रदा एकादशीला करायचा आहे। उपाय जास्त काही अवघड नाही, अतिशय सोपा आहे। संतती प्राप्तीसाठी किंवा आपल्या मुलांच्या उज्ज्वल सुखी भविष्यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे, पण तो योग्य पद्धतीने लावायचा आहे। तर ती पद्धत कोणती आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे। प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते, भक्ती केली जाते। त्यामुळे पुत्रदा एकादशीला देखील भगवान श्रीहरी विष्णूंची आपण पूजा करणार आहोत। तर त्या दिवशी स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून, नेहमीप्रमाणे पूजा करून, तुमच्या ज्या काही सेवा परमेश्वराच्या असतील त्या करून घेऊन आपल्याला एक दिवा लावायचा आहे। हा दिवा मातीचा असावा। दिवसभरात तुम्ही कधीही लावू शकता, विशेषतः सूर्यास्तानंतर लावला तर अगदी छान। हा दिवा तांदळावर लावायचा आहे, म्हणजेच अगदी मूठभर तांदूळ घेऊन एका छोट्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये ठेवलेल्या तांदळावर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। पुत्रदा एकादशीला व्रतवैकल्य पूजा नाही जमली तरी चालेल, पण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आरोग्यासाठी हा एक छोटा उपाय केला तरीही चालतं। त्यानंतर प्रज्वलित केलेल्या दिव्याकडे पाहून भगवान श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करायचे आणि प्रार्थना करायची। आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी किंवा ज्या महिलांना संतती प्राप्ती हवी आहे त्यांनी त्यांची प्रार्थना करायची आहे। अगदी मनापासून आपली इच्छा बोलायची। या प्रज्वलित केलेल्या दिव्यामुळे संतती प्राप्तीचे योग निर्माण होऊ शकतात। त्याचबरोबर एक तुपाचा दिवा तुळशी समोर लावायचा आहे। या तुळशी समोर लावलेल्या दिव्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते, लक्ष्मी प्रवेश करते, वादविवाद निर्माण होत नाहीत, मुले योग्य मार्गावर भविष्य घडवतात। या उपायाने आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते, नकारात्मकता नाहीशी होते, पतीची प्रगती होते, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी वास्तव्य करते। चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।